नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण UPSC म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची 2025 साठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. एकूण जागा ज्या आहेत ती 979 पदांसाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे ती मी आपल्या चॅनलवर घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSCची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट आहे www.upsc.government.in या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करता येणार. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा. हे जे जाहिरातीचं PDF आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात या चॅनलवर उपलब्ध करून दिलेलं आहे. 979 पदासाठीची 2025 साठीची भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट जी आहे upsconline.government.in ही जी लिंक आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देते. तिथून तुम्ही चेकआउट करा. अर्ज करायला सुरुवात होणार आहे. तुम्हाला आज 22 जानेवारी 2025ला अर्ज करायला सुरुवात होणार आहे आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत. तर जे इच्छुक उमेदवार आहेत तिथं अर्ज करू शकता. याच्यासाठी लास्ट डेट जे असणार आहे अर्जाची 11 फेब्रुवारी 2025 असेल. 22 जानेवारी 2025 पासून ते 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. प्रिलिम एक्झाम असते. पेपर 1 आणि पेपर 2 असतो. याला पेनल्टी मार्क्स असतात. पेपर 2 जो असतो क्वालिफाईंग असतो. पेपर 1 जो असतो तो तुम्हाला त्याच्यावर तुमचा कट ऑफ लागला जातो. तो GS असतो पेपर 1 एक आणि पेपर 2 जो असतो CSAT असतो. मग मॅथ, रिझनिंग, कॉम्प्रिहेन्शन अशा प्रकारचा. आणि अर्ज करायला जे आहे तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे. परीक्षेच्या 8 दिवस आधी तुमचं परीक्षेचं हॉल तिकीट जे आहे ते उपलब्ध होतं. परीक्षेसाठीचं जे आहे तर परीक्षा शुल्क जे आहे ते महिला असाल किंवा दिव्यांग असाल किंवा तुम्ही माजी सैनिक असाल तर त्यांना परीक्षा शुल्कातून माफ आहे. फक्त वुमनसाठी फ्री आहे आणि जे जेंट्स आहेत म्हणजे जे की बॉईज आहेत, मेल कॅन्डिडेट आहेत तर त्यांच्यासाठी जे आहे तर याच्यामध्ये ₹100 परीक्षा शुल्क असतं. मग याच्यामध्ये जागांची विभागणी जी आहे तर ती कशा प्रकारची असते ते तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचं असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात ते उपलब्ध करून दिलेले लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला तुम्ही तिथून चेकआउट करा. जागांची विभागणी जी आहे तर ती कॅटेगरी वाईज कशी असते का किंवा मग डिसेबल पर्सनसाठी कशी असते त्याच्या संदर्भातलं जर डिटेल हवं असेल तर टेलिग्रामवरनं तुम्ही चेकआउट करू शकता. परीक्षा जी आहे तर ती इंग्रजी आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असते. प्रिलिम एक्झाम जी असते तर ती 2 लँग्वेजमध्ये असते. परीक्षा सेंटर जे आहेत ते महाराष्ट्रातले परीक्षा सेंटर तुम्ही बघू शकता. तुम्ही ज्या पण स्टेटमधनं अर्ज करताय त्याच्यानुसार तुम्हाला त्याचे परीक्षा केंद्र निवडावे लागणार आहेत. प्लॅन ऑफ प्रिलिमिनरी एक्झाम जे आहे मग याच्यामध्ये SC, ST, OBC, WS, PWD, एक्स सर्व्हिसमॅन जे आहे तर त्यांना नो कन्सेशन फी आहे आणि मग बाकी मेल कॅन्डिडेटसाठी परीक्षा शुल्क जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. त्यानंतर हे डिटेलमध्ये जाहिरात जी आहे ती मी आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून दिलेलं आहे. एज लिमिट क्रायटेरिया जो आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज लिमिट क्रायटेरिया हे संपूर्ण डिटेल ह्याच्या आहेत त्याच्या PDF मध्ये देण्यात आलेलं आहे. तर कम से कम ओपनमधून असाल तर तुम्हाला 21 ते 32 पर्यंत अर्ज करता येतो आणि बाकी कॅटेगरीसाठी जे आहे तर ते कन्सेशन देण्यात आलेलं आहे. तर ते तुम्ही व्यवस्थित तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला पाहता येणार आहे. तुम्हाला काही शंका असेल या जाहिराती संदर्भातले काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. त्याच्या शंकेचं निरसन करण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे तर ते तुमचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. कुठल्याही डिग्रीमधनं पण ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. SC, ST असाल तर अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत. OBCला 9 आणि PWD असाल तर तुम्हाला 9 आहेत. जनरलसाठी 6 अटेम्प्ट आहेत. जनरल म्हणजे ओपनमधल्या कॅन्डिडेटसाठी फक्त 6 अटेम्प्ट आहेत UPSCचे आणि एज लिमिट क्रायटेरिया आहे. परीक्षा शुल्क संदर्भातलं पण डिटेल देण्यात आलेलं आहे. तर ही संपूर्ण जाहिरात टेलिग्रामवरून चेकआउट करा. याच्यामधले काही शंका असतील, डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. अर्ज कसा करायचा त्याचं पण स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत. ते तुम्ही व्यवस्थित वाचा आणि नंतरच अर्ज करा. इच्छुक उमेदवारांनी इथं नक्की अर्ज करायला पाहिजेत. आवडला असेल जाहिरातीमधल्या व्हिडिओमधल्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.